नमस्कार मित्रांनो, आपण समाजसुधारक ही सिरीज चालू केली आहे आजपासून. त्यामध्ये पहिले समाजसुधारक आपण महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी माहिती बघत आहोत. आता 18 जानेवारी 1842 रोजी निफाड जिल्हा नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. मृत्यू आता निफाड हे लक्षात ठेवा, कारण रानडे यांच्या जोड्या लावामध्ये जन्म विचारतात कुठं झाला, निफाड येथे. मृत्यू 16 जानेवारी 1901 रोजी. टोपण नाव माधव. 1862 एल्फिन्स्टन कॉलेजमधून इतिहास व पॉलिटिकल इकॉनॉमी या विषयात त्यांनी BA ची पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून लक्षात ठेवा विचारलं जातं. मुंबई विद्यापीठाकडून पदवीधरांचा मुकुटमणी हा किताब त्यांना मिळाला आहे, हे पण लक्षात ठेवा. आता 1865 MA इतिहास ही पदवी त्यांनी धारण केली. 1866 LLB पूर्ण. त्यानंतर काही काळ अक्कलकोट संस्थानांचे दिवाण म्हणून कार्य केले व काही काळ कोल्हापूर येथे न्यायाधीश म्हणून. अक्कलकोट संस्थानांचे दिवाण हे लक्षात ठेवा, आयोग विचारतं. 1868 एल्फिन्स्टन कॉलेजमधून इतिहास आणि इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी रुजू केले. पुन्हा 1871 जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1871 पहिल्या पत्नीचे त्यांच्या मृत्यू झाल्याने वडिलांच्या दबावापोटी 11 वर्षीय मुलीबरोबर त्यांनी विवाह केला. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. 1885 मुंबई कायदे मंडळाचे सदस्य झाले ते. 1886 भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य होते, लक्षात ठेवा. वित्तीय समितीवर नियुक्ती होणारे पहिले भारतीय, त्यामुळे एक लक्षात ठेवायचं. 1893 मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली त्यांची. हिंदी अर्थशास्त्राचे जनक त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणून ओळख आहे. गोपाळकृष्ण गोखले यांचे ते गुरु होते. गोपाळकृष्ण गोखले यांचे रानडे गुरु होते आणि गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरु होते. त्यांची साहित्य व ग्रंथसंपदा. 1862 विष्णुशास्त्री पंडित यांच्या इंदुप्रकाश मासिकात लेखनास सुरुवात केली, लक्षात ठेवा. विष्णुशास्त्री पंडित यांचं वृत्तपत्र आहे इंदुप्रकाश, यामध्ये लेखनास सुरुवात केली न्यायमूर्ती रानडे यांनी. सामाजिक सुधारणेबाबत लेख, वर्तमानपत्र मराठी भाषिक होते, मात्र रानड्यांचे लेख इंग्रजीत असत. 1874 जबाबदार शासनाच्या मागणीकरिता सार्वजनिक सभेच्या वतीने शासनाला पत्र लिहिलं त्यांनी. 1888 एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा त्यांचा ग्रंथ आहे. प्रार्थना समाजाच्या तत्वांच्या प्रसारासाठी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिला, लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 झालेली. त्याच्या तत्वांच्या प्रसारासाठी एकेश्वर निष्ठाची कैफियत हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. स्वामी दयानंदांनी मुंबईत दिलेल्या व्याख्यानांचे मराठीत भाषांतर त्यांनी केलं आहे. निबंध बघा. जनवृद्धीचे दुष्परिणाम, मराठा साम्राज्यातील नाणी व चलन, तरुण शिकलेल्या लोकांचे कर्तव्य, महाराष्ट्रातील राजवाडे, द राईज ऑफ मराठा पॉवर. आता संस्थात्मक कार्य पहा त्यांचे. 1865 विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही त्यांनी संस्था स्थापन केली. त्याच्यात सहकारी विष्णुशास्त्री पंडितच होते. 1867 प्रार्थना समाज मुंबई त्याचे संस्थापक सदस्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेलं आहे. 1870 सार्वजनिक सभा संस्थापक सदस्य आहेत त्याचे बी. ती सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली संस्था आहे. 1875 पुणे येथे वसंत व्याख्यानमालेची सुरुवात केली. 1882 हुजूर पागाशाळा पुणे येथे. 1887 सामाजिक प्रश्नांमध्ये हात घालू नये आणि अशी काँग्रेस भूमिका घेतल्यानंतर इंडियन सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली. दरवर्षी काँग्रेस अधिवेशनानंतर लगेच त्याच मंडपात त्यांची परिषद भरत होती. इंडियन सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी. 1889 इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केली. 1890 औद्योगिक परिषद पुणे येथे. 1896 हिंदू विडोज होम, द इन्फेक्शन डिसीजेस हॉस्पिटल आणि मराठी ग्रंथोद्योजक मंडळी नाशिक येथे. पुन्हा मार्केटाईल्स बँक. टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्यानंतर डेक्कन सभेची स्थापना पुढे ती गोखलेंकडे सोपवली. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी. पंचहौद प्रकरण रानडे यांची संबंधित आहे. प्रभाव कोणाचा होता त्यांच्यावर? गणेश व वासुदेव जोशी, हेगल, स्प्लिंगलर, संत तुकाराम. संघर्षाची कल्पना मांडली त्यांनी. संमती वयाच्या विधेयकास त्यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसला राष्ट्रसभा असे नाव सुचवले होते त्यांनी.
कर्तव्य बजावताना येणारा मृत्यू सर्वोत्तम असं म्हणत होते ते. त्यांच्या प्रयत्नातून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठीचा समावेश आहे. लक्षात ठेवा, ऐक विचारू शकता. भारतात 24 देशांचा विचार करणारी ती एकमेव व्यक्ती असं नामदार म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांना गोखले यांनी म्हटलं होतं. थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचे काम रानडेंनी केले असं टिळक म्हणाले होते त्यांच्याविषयी.